अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आहे गुरुवार, सो सगळ्यांना शुभ गुरुवार। आपण लक्ष्मी प्राप्तीचे खूप उपाय करतो, खूप तोडगे करतो। कधी कधी ते सगळ्यांचा आपल्याला फायदा होतो, पण कधी कधी काही कारणांनी आपल्याला त्याचा फायदा होत नाही। कारण आपल्या काही ज्या सवयी आहेत ते आपण नेहमी करत असतो, कटाक्षाने त्या गोष्टी आपण करत असतो। त्याच्यामुळे आपण कितीही सेवा केली, कितीही उपाय केले, कितीही तोडगे केले तरीही आपल्याला त्याचं फळ मिळत नाही। मुळातच आपल्या घरातल्या ज्या काही वस्तू आहेत, बऱ्याच बायकांना ह्या सवय आहे दान करण्याच्या, दान देण्याच्या। पण ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रात पण आपल्याला सांगितलं आहे की काही ज्या गोष्टी आहेत त्या आपण कधीही कोणाला द्यायला नाही पाहिजे। पण बरंच आता शेजारच्या जर कोणी आलं तर आपण बरंच त्यांना वस्तू देत असतो। मग त्याच्यामुळे काय होतं ना की आपली लक्ष्मी किंवा आपल्या घरातलं जे शुभ आहे ते त्यांच्याकडे जातं। आणि बऱ्याच कमेंट्स पण येतात की ताई आमचं आणि आमच्या शेजारच्यांचं पटत नाही, किंवा आमचं आणि आमच्या फॅमिलीचं पटत नाही, सासू सासरे दीर कोणी पण फॅमिली आहे आमचं त्यांचं पटत नाही। त्याचं कारण आहे की आपल्याकडनं बऱ्याच गोष्टी चुकीच्या घडतात, त्याच्यामुळे आपले मग वादविवाद, कटकट किंवा निगेटिव्हिटी, पैसा घरात टिकत नाही, लक्ष्मी प्राप्ती होत नाही। त्याचे कारण मी तुम्हाला सांगणार आहे की ह्या ज्या गोष्टी आहे ज्योतिषशास्त्रात आणि वास्तुशास्त्रात पण सांगितलं आहे की ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण कधीही कोणाला द्यायचं नाही, दान म्हणून पण द्यायचं नाही। याने आपल्याला त्याचा नकारात्मक फायदा मिळतो, आपल्याला त्याचा काहीच फायदा होत नाही आणि जो मिळतो तो तोटाच होतो, फायदा काहीच मिळत नाही। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया की अशा काय काय गोष्टी आहे की ज्या आपण कधी कोणाला दान करायच्या नसतात किंवा कधी कोणाला द्यायच्या नसतात। सगळ्यात महत्वाचं आपले जे अलंकार आहे, कुंकू। बऱ्याच बायकांना सवय आहे की आपले जे अलंकार आहे, मग मंगळसूत्र आहे ते मैत्रिणीला घालायला देतील, स्वतःचं मंगळसूत्र लग्नात जे आपल्याला घातलं आहे ते मंगळसूत्र आपण मैत्रिणींना देतो, जोडवे देतो किंवा कुंकू देतो, बांगड्या देतो की चल 1-2 तासासाठी तू घालून घे। पण याने काय होतं ना, आपलं जे सौभाग्य अलंकार आहे जो आपल्याला भेटलेला आहे, बघा सौभाग्य मिळणं सुद्धा भाग्याची गोष्ट असते। तर ह्या ज्या सौभाग्य अलंकार आपल्याला गोष्टी मिळताना ते आपल्याकडेच ठेवायच्या असतात, त्या कधीच कोणाला द्यायच्या नाही। आता ठीक आहे, सध्याच्या युगात ह्या गोष्टी कोणी मानत नाही, पण मी खरं सांगते की ज्योतिषशास्त्रामध्ये देखील हे सांगितलं आहे की स्वतःचं मंगळसूत्र असो, कुंकू असो, बांगड्या असो, ह्या कधी कोणाला दान करायच्या नाही, कधी कोणाला घालायला द्यायच्या नाही। कारण तो सौभाग्य अलंकार आहे आणि तो आपला आहे। तर आपलं सौभाग्य आपण तर कधी कोणाला देत नाही ना, मग त्या वस्तू तरी कशाला द्यायच्या, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आपल्याला पाळायची आहे। दुसरी गोष्ट झाडूला आपण लक्ष्मी स्वरूप, आपल्याला माहिती आहे की घरातही आपण जर कधी चुकून माकून जर आपण जर झाडूला स्पर्श केला किंवा जर आपला पाय लागला तर आपण त्याच्या पाया पडतो, कारण ती लक्ष्मी आहे। पण बऱ्याच ठिकाणी असं होतं की तुम्ही लक्ष्मीला तुम्ही दान करता, म्हणजे झाडू पण आपण, आता समजा आपल्याकडे एक मेड आहे, कामवाली बाई आहे, तर आपण तिला म्हणतो की बाई हा झाडू खराब झाला आहे तू घेऊन जा, तर झाडूचं देखील आपल्याला दान करायचं नाहीये। हा, आपल्याला माहिती आहे की सकाळी गुपचूप जर आपण एखाद्या मंदिरात जर आपण झाडू दान केला, मंदिरात जाऊन जर झाडू ठेवला तर तो अर्थातच चांगला आहे, कारण तो मंदिरासाठी असतो। झाडू, शिराई जी लक्ष्मीचं प्रतीक असते, ती मंदिरात जर तुम्ही दान केली तर अर्थातच माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल। पण जर तुम्ही याला त्याला दान केले किंवा याला त्याला वापरायला जर तुम्ही तुमच्या घरातला झाडू दिला, म्हणजे आता बिल्डिंग स्वच्छ करायची आहे, आपली सोसायटी स्वच्छ करायची आहे, तर तुमच्या घरातला झाडू तुम्ही नाही द्यायचा, कारण ती एक लक्ष्मी असते। तिसरी महत्वाची गोष्ट धणे। आपल्यालाही माहिती आहे की धणे, बरेच लोक आहे की जे धणे कधीच कोणाला देत नाही, कारण माता लक्ष्मीला धणे अतिशय प्रिय आहे। म्हणून आपले धणे म्हणजे आपण धनतेरसच्या दिवशी, आपल्याला माहिती आहे की धनतेरसच्या दिवशी आपण कधीही धणे कोणाला देत नाही। पण हा जो रूल आहे हा फक्त धनतेरसच्या दिवशी नाही, आपण एरवी देखील तो पाळायचा असतो की धणे आपण कधीही कोणाला द्यायचं नाही। अजून चौथी गोष्ट आहे ती आहे लोणचं। बऱ्याच बायकांना सवय आहे की लोणचं जेव्हा आपण जर लोणचं केलं तर आपण सगळ्यांना थोडं थोडं वाटत बसतो की चला थोडी टेस्ट घ्या। पण आपलं जे लोणचं, कारण मुळातच लोणचं हे आंबट असतं आणि असं म्हणतात की लोणचं जर आपण समोरच्याला दिलं तर आपले नातेसंबंध त्याच्यासोबतचे खराब होता। जरी तुम्ही कोणाला लोणचं, आता याच्या आधी तुम्ही ज्या चुका केल्या त्या तर झाल्या, त्या आपण बदलू नाही शकत, पण याच्यानंतर जरी तुम्ही कधी लोणचं केलं आणि जर तुम्हाला कधी द्यावंसं वाटलं तर त्याला दिल्यावर ऍटलीस्ट त्याच्याकडनं 10 रुपये तरी घ्या। कारण असं म्हणतात की लोणचं जर आपण एखाद्याला दिलं तर आपले नातेसंबंध खराब होतं, आपलं नातं लोणच्यासारखंच खराब होतं, म्हणजे ते आंबट होतं। म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवायची की जरी लोणचं तर कोणाला दान नाही करायचं, पण जरी तुम्ही दिलं त्यांना तर त्यांच्याकडनं
थोडेसे तरी पैसे घ्यायचे की जेणेकरून तुमचं त्यांच्याशी नातं खराब होणार नाही. 5वी वस्तू आहे पांढरे तीळ. आपण पांढरे तीळ हे भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. पांढरे तीळ जर आपण जर कधी कोणाला दान केले किंवा जर समोरचे जर कोणी आले मागायला आणि म्हटले की पांढरे तीळ द्या, तर लगेच आपण त्यांना देतो. पण याने काय होतं ना की भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे पांढरे तीळ, आणि ते जर आपण कोणाला दिलं तर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न नाही होत. माता लक्ष्मीला राग येतो आणि ती दुसऱ्याच्या घरी निघून जाते. म्हणून ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की पांढरे तीळ देखील आपल्याला कोणालाच दान करायचे नाहीये. जुने कपडे. बऱ्याच ठिकाणी होतं आपण की आपण आपले जुने कपडे आपण आपल्या भाऊ बहिणींना किंवा याला त्याला देत बसतो. आपले जुने कपडे कधीच कोणाला द्यायचे नाही. याने काय होतं ना, एखाद्याचे कपडे पण कधी वापरायचे नाही आणि आपले पण कपडे कधीच त्याला द्यायचे नाही. कारण आपले जर कपडे त्याला जर दिले तर आपल्यातले जे काही दोष आहेत ते त्याला लागतात. मग आपलं जसं वाईट होतंय किंवा आपल्या आयुष्यात जे प्रॉब्लेम आहे ते आपण कोणाला कशाला द्यायचे ना. त्याच्यापेक्षा कपडे जरी आता बऱ्याच लोकांकडे खूप कपडे असतात, मग तुम्ही म्हणाल ताई त्या कपड्यांचं काय करायचं, तर मग ते कपडे तुम्ही गोरगरिबांना दान करू शकता. पण अंगातले काढून कपडे कधीच कोणाला द्यायचे नाही. कारण याने आपली सकारात्मकता ऊर्जा तर त्याच्याबरोबर जाते, पण आपल्या जे निगेटिव्हिटी आहे म्हणजे पॉझिटिव्हिटी पण जाते आणि निगेटिव्हिटी पण जाते. त्याच्यापेक्षा मग काय करायचं, आपले कपडे कधीच कोणाला घालायला नाही द्यायचे. आणि जर तुम्हाला दान करायचे असेल तर ते सगळे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. ते वाळून म्हणजे सगळे ते स्वच्छ झाले, ते धुतले, ते वाळवले की मग तुम्ही एखाद्या गोरगरिबाला तुम्ही ते दान करू शकता. बऱ्याच वेळेस आपण कोणाला कात्री देतो, सुई, कातर, चाकू ह्या गोष्टी देतो. तर या देखील गोष्टी आपण कधीच कोणाला द्यायच्या नाही, वापरायला नाही द्यायच्या किंवा कायमच्या तर द्यायच्याच नाही आणि वापरायला पण नाही द्यायच्या. याने आपलं त्यांच्याबरोबरचं जे नातेसंबंध आहे ते खराब होता. प्लास्टिकचे वस्तू बघा, धर्मशास्त्रात आणि वास्तुशास्त्रात प्लास्टिक हे वर्ज्य सांगितलं आहे. बऱ्याच वेळेस आपण प्लास्टिकचे भांडे कोणाला तरी गिफ्ट करत असतो. मग कोणाचा लग्नाचा वाढदिवस आहे, कोणाचा बर्थडे आहे, काही पण असो, आपण प्लास्टिकच्या वस्तू त्यांना गिफ्ट करत असतो. तर हे देखील वर्ज्य सांगितलं आहे. आपल्यालाही माहिती आहे की आपण कोणत्याही देवाची जेव्हा पूजा करतो, आपल्या घरात कोणता कार्यक्रम असला तर वास्तुशास्त्रात किंवा धर्मशास्त्रात पण प्लास्टिक वर्ज्य आहे. म्हणून प्लास्टिक देखील आपल्याला दान करायचं नाहीये. दही देखील कधीच दान करायचं नाही. बरेच लोक आपल्याकडे कोणीतरी येतं की दही मिळेल का, थोडंसं दही मिळेल का, तर आपण देतो. तर दही देखील दान करायचं नाही. दही दान केल्याने देखील आपले त्यांचे नातेसंबंध खराब होतात. म्हणून दही कधीही दान करायचं नाही. कायमचं पण नाही द्यायचं आणि टेस्टिंगला पण नाही द्यायचं. किंवा जर दिलं आपण कधी समोरच्याला त्याच्याकडनं 5-10 रुपये घ्यायचे. याने आपले नातेसंबंध पण खराब नाही होत आणि वास्तुशास्त्राप्रमाणे पण हे सगळे निषिद्ध आहे. तर या सगळ्या गोष्टी होत्या बघा. कधी कधी सेवा करूनही आपल्याला फळ नाही मिळत. कारण त्याच्या मागे हे कारण आहे की आपल्याकडनं ह्या चुका होता की आपल्याला काही समजतच नाही. मग आपण म्हणतो की ताई आम्ही एवढी सेवा करतो ना, आमचं का होत नाही, आम्ही असं करतो आमचं का होत नाही. त्याच्या मागचंच कारण एक आहे की आपण कितीही सेवा केली आणि ह्या जर चुका आपल्याकडनं घडत राहिल्या तर माता लक्ष्मी कधीही आपल्याला प्रसन्न होत नाही. आणि सगळ्यात महत्वाची एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, ज्या घरात लक्ष्मीचा अनादर केला जातो, लक्ष्मीला त्रास दिला जातो, मी म्हणजे माझ्या जो व्हिडिओ बघता आहे, मग ते कोणी बाई म्हणजे मावशी, काका, आत्या, मामा जे आहे, मोठे पण आहे, छोटे पण आहे, तुमच्या घरातल्या लक्ष्मीचा म्हणजे तुम्ही जर तुमच्या सुनेचा जर नेहमी अपमान करत असाल, जर तुम्ही तिला शारीरिक मानसिक टॉर्चर करत असाल, तिचा तुम्ही पदोपदी अपमान करत असाल आणि तुमच्या घरातील लक्ष्मी जर तुमच्या घरात रडत असेल, तर तुम्ही कितीही देवाचं करा, कितीही स्वामींच्या आरत्या करा, स्वामी चरित्र सारामृत करा, तुम्ही गुरुचरित्र करा, तुम्हाला माता लक्ष्मी कधीही प्रसन्न होणार नाही. कारण ज्या ठिकाणी ज्या घरात लक्ष्मीचा अनादर होतो तिथे माता लक्ष्मी धुंकून सुद्धा बघत नाही. म्हणून तुमच्या घरातली जी लक्ष्मी आहे, मग ती तुमची आई असो, मी मुलांना सांगते की आईशी रिस्पेक्टफुली बोला. मी सासू सासऱ्यांना सांगेल की तुमच्या सुनेचा आदर करा. तुमची सून तुमची लक्ष्मी आहे, तिचा जर तुम्ही अनादर केला आणि जर ती तुमच्या घरात रडली तर नाही, तुम्हाला कधीच लक्ष्मी प्राप्ती होणार नाही. अगदी छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. झालेली सेवा स्वामींच्या चरणी आता माता लक्ष्मीच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे सेंड करते. सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.